क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा दसरा मेळावा परंपरेने चालत आलेला आहे। पण या वर्षी आमचे माननीय जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांनी हिरारीने भाग घेऊन आणि मोठ्या स्वरूपाचा नारायणगडावर दसरा व्हावा ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा गड आहे। प्रत्येक वर्षी दसरा मेळावा होतो, तो सर्व जाती धर्माचा मिळून होतो। या ठिकाणी राजकारणाचा लेश नाही, सर्व भाविकाच्या सहकार्याने हा दसरा मेळावा पार पाडणार आहे। आणि या ठिकाणी स्वच्छता चालू आहे। गावगावची मंडळी सर्व भाविक आपापल्या हातामध्ये काय इळे असतील, कुऱ्हाडी असतील, कोयते असतील हे काम करण्यासाठी हजर आहेत। नारायणगडाच्या या विस्तीर्ण परिसरामध्ये दसऱ्याच्या दिवशी जो सर्व जाती धर्मांचा आणि वारकरी संप्रदायाला मानणाऱ्या सर्व भाविक भक्तांचा या ठिकाणी दसरा मेळावा होतोय आणि त्या दसरा मेळाव्याची पाहणी करण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो। बऱ्यापैकी इथं आज कामाला सुरुवात झालेली आहे, साफसफाईला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बराचसा गोतावळा आज भेटलेला आहे। तर यामध्ये हरिभक्त पारायण नितीन महाराज पिसाळ, हरिभक्त पारायण श्रीकृष्ण उबाळे महाराज, हरिभक्त पारायण संतोषजी डोंगरे महाराज आणि या ठिकाणी आपले मराठा सेवा संघाचे काळे अण्णा ही सगळी मंडळी या ठिकाणी या परिसराची पाहणी करण्यासाठी आज आलेली होती आणि स्वच्छतेच्या कामामध्ये हातभार लावण्यासाठी आजूबाजूच्या गावातल्या लहान थोरासह माणसं या ठिकाणी साफसफाईसाठी सेवा देत आहेत। तर आपण या तयारीविषयी हरिभक्त पारायण पिसाळ महाराज यांची प्रतिक्रिया विचारूयात, त्यांचं काय म्हणणं आहे। आज आम्ही जवळपास 2 तासापासून ग्राउंडची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की जवळपास इथं 40 ते 50 लाख लोक जरी आले महाराष्ट्रातून तरी सर्वांना सामावून घेण्याची क्षमता या श्री क्षेत्र नारायणगडाच्या ग्राउंडमध्ये आहे। मनोजदादा जरांगे पाटील आणि गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गडाचा जो परंपरेचा दसरा मेळावा आहे तो 12 ऑक्टोबरला संपन्न होत आहे आणि येथे एवढी सुविधा आहे की कितीही लोक जरी आले तरी कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीची सुविधा या गडावर उपलब्ध आहे। आणि सर्व महाराष्ट्रातील बांधवांना आव्हान आहे की आपण 12 तारखेला प्रचंड संख्येने येथे यावं। धन्यवाद महाराज। यानंतर आपण श्रीकृष्ण उबाळे महाराज यांना विचारूयात की महाराज या ठिकाणी किती लोक येतील आणि त्या लोकांना ही जागा पुरेल का असं तुम्हाला वाटते। रामकृष्ण हरी सर्वांना। खरं तर आपल्या धर्मामध्ये विजयादशमीला खूप महत्त्वाचं स्थान आहे। दसरा म्हणतो आपण, दसऱ्याचं आपण सीमोल्लंघन करण्यासाठी येत असतो आणि त्याच पद्धतीनं यावर्षी मराठा समाज योद्धा, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी हा दसरा मेळावा होत आहे। आणि या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की या नारायणगडाचा परिसर हा प्रचंड मोठा आहे। आता महाराजांनी सांगितलं खूप मोठी या ठिकाणी व्यवस्था आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, दाखवा तुम्ही त्याला कसे बाभळ वगैरे किंवा हे झाडं लोकांनी सगळे तोडलेले आहेत, साफसफाईचं काम चालू आहे, ही तयारी चालू आहे। म्हणून हा प्रचंड ऐतिहासिक होणार आहे, चांगला होणार आहे आणि सर्व लोकांना आव्हान आहे की सगळ्यांनी यायचं आहे। याचं महत्त्व असं आहे की इथं आपल्याला मनोजदादांचं मार्गदर्शन तर मिळणारच आहे, विचार ऐकायला। त्याचबरोबर शिवाजी महाराज जे आहेत नारायणगड संस्थानचे सध्या महंत आहेत, त्यांचे आशीर्वादसुद्धा मिळणार आहेत। त्याच पद्धतीने नारायणगडाचं दर्शन होणार आहे। पावनभूमी आहे, ऋषीमुनींची भूमी आहे। या ठिकाणी महात्मा नगद नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। म्हणून सर्वांनी अगदी स्वेच्छेनं इथं येऊन मेहनतसुद्धा करावी, कष्ट करण्यासाठी सुद्धा। आम्ही डोंगरे महाराजांनी एक दिवस पूर्णपणे रजा काढून सकाळी अगदी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जवळजवळ 10 ते 11 तास स्वतः हातात कुऱ्हाड असेल, कोयता असेल किंवा खुरपं, विळा हे सगळं घेऊन आम्ही एक दिवस नियोजन करून इथं स्वतःहून सेवा करण्यासाठी आम्ही येणार आहोत।
सगळ्याला विनंती, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना या इथं नारायणगड पहा आणि आपला भव्य दिव्य दसरा मेळावा पहा. रामकृष्ण हरी. निश्चितच महाराज, कारण हा मानवतेचा मेळावा आहे आणि विशेष म्हणजे हा जातीचा मेळावा नाही. इथं सर्व जातीचे लोक या गडावरती येतात आणि या मेळाव्यासाठी सुद्धा या सर्व जातीचे लोक येणार आहेत. डोंगरे महाराज, आपली काय प्रतिक्रिया आहे याविषयी? रामकृष्ण हरी. महाराष्ट्रामध्ये धाकटी पंढरी अशी ओळख असणारा हा श्री क्षेत्र नारायणगड लाखो कोट्यवधी भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि वारकरी संप्रदायाचं हे एक लोकमान्य असं अधिष्ठान आहे. आणि अशा अधिष्ठानाच्या ठिकाणी येत्या 12 तारखेला भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेला हा श्री क्षेत्र नारायणगड 18 पगड जाती धर्माच्या लोकांचं श्रद्धास्थान आहे. आषाढी एकादशी असेल किंवा वर्षभरातल्या इतर एकादशी असतील, या प्रत्येक वेळी हे सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि नगद नारायण महाराजांच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतात. 12 तारखेला जो दसरा मेळावा होणार आहे तो सुद्धा सर्वसमावेशक असणार आहे. सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांचं, ज्यांचं वारकरी संतांच्या विचारांवर श्रद्धा आहे आणि भावना आहे, असे सर्व बांधव या ठिकाणी येऊ शकतात. आणि विशेष बाब अशी आहे की आपण पाहतो मुस्लिम समाजाने या मेळाव्यासाठी 2 लाखाची मदत दिलेली आहे आणि ती मदत तर प्रातिनिधिक झाली, परंतु प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी लोक येणार आहेत रस्त्यामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम बांधव सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामुळं सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारा मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या बांधवांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने यायचं आहे आणि या भव्य आणि दिव्य स्वरूपात होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सर्वसामान्य जो समाज आहे सर्व जाती धर्मातला, तो समाज कुठल्याही प्रकारे दुखावला जाणार नाही याची काळजी मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. या महाराष्ट्रातलं सौहार्द, या महाराष्ट्रातला जो गावगाडा आहे, या महाराष्ट्रातली जी शांतता आहे, या महाराष्ट्रातली जी कायदा सुव्यवस्था आहे ती कशी अबाधित राहील याची पूर्ण काळजी मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात होणारा, त्यांच्या उपस्थितीत होणारा सर्व जाती धर्मांच्या लोकांचा हा मेळावा असणार आहे. आणि हे अधिष्ठान जे आहे हे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे. विस्तीर्ण असं पठार आहे. आपण पाहतोय शेकडो एकरचं पठार आहे. जागेची कुठलीच अडचण येणार नाही आणि चौकडून रस्ते नारायणगडाला जोडलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकांची सुद्धा अडचण होणार नाही. हे सगळं नियोजन या ठिकाणी होणार आहे. फक्त समाज बांधवांनी, सर्व जाती धर्माच्या मोठ्या संख्येने माता भगिनींनी बाळगोपाळांसह या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचं आहे अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी. ओके, धन्यवाद महाराज.